नमस्कार श्रोते हूँ पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ सप्तशती याच्या पोथीला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा 8वा अध्याय. प्रथम या अध्यायात काय आहे ते संक्षिप्तमध्ये जाणून घेऊयात. या अध्यायात श्री स्वामी समर्थांनी 300हून अधिक सिद्ध निर्माण केले. त्यापैकी म्हणजे शंकर महाराज, श्री कृष्ण सरस्वती, रामानंद बिरडकर, रामकृष्ण परमहंस, ताजुद्दीन बाबा यांना या वरील चित्रात दाखवले आहे. त्यांचेच वर्णन आज आपण या अध्यायात म्हणजेच 8व्या अध्यायात श्रवण करूयात. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. नववे वर्ष घेत आशीर्वाद समर्थांचा. रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती त्यास. ब्रह्मचारी लोकनाथ सिद्धपदी बैसविले. विष्णुबुवा ब्रह्मचारी वृत्ती ब्रह्मत पदाकारी. श्री समर्थ लीलाधारी नाना लीला करीते ते. काळबुवा पुण्यात साटम सावंतवाडीत. रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात. ऐसे शिष्य तयांचे हो. ताजुद्दीन बाबा नागपुरात. साई बाबा शिर्डीत. सीताराम बाबा खर्डीत. ऐसे शिष्य तयांचे हो. ऐसा स्वामी समर्थ सदैव राही लीला करीत. तयांचे चरित्र अद्भुत कोणी कैसे वर्णावे. गोविंदराव नामे भक्त असे व्याधीन पीडित. गानगापुरी सेवा करीत होता पाहा ते धवा. त्यासी दृष्टांत होत जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ श्री दत्त कलयुगी पाहा अवतरले. ऐसा होई दृष्टांत मग येई अक्कलकोटात. कृपा स्वामींची होत व्याधी जाई निघोनिया. मल्हारराव गायकवाड बडोद्याचा राजा असत. श्री स्वामीसी विनवीत यावे बडोद्यासी म्हणोनिया. स्वामी काही न बोलत राजा दानधर्म करीत. सुवर्ण रौप्य अर्पित प्रसन्न करण्या स्वामीसी. प्रयत्न करी बहुत परी स्वामी न जात. निराश होऊन परतत बडोद्यासी माघाराम. जाऊनी दरबार भरवीत. विडा तेथे ठेवीत. म्हणे जो कोणी स्वामीसी आणीत. त्यासी जहागीर देईन मी. एक विडा उचलीत. म्हणे मी स्वामीसी आणीत. ऐसे म्हणून येत अक्कलकोटा माझारी. येऊनी अक्कलकोटात स्वामीसी धन अर्पित. सेवका अन्नदान करीत प्रसन्न करण्या स्वामींना. मग हळूच पुसत चला म्हणे बडोद्यात. स्वामी काही न बोलत उगेच राहती बैसोनिया. 1 महिना राहत प्रयत्न करी बहुत. अंती निराश होत जाई परतोनी माघारा. ऐसे अनेक दरबारी करीती अक्कलकोटी बारी. बडोद्यास न्यावे अंतरी हेतू धरुणी येती ते. प्रतिवर्ष प्रयत्न करीत विडा उचलोनी येत. अंती निराश होत ऐसे पहा होतसे. राजा दरबार भरवीत आणि विडा ठेवीत. सर्व दरबार्यासी म्हणत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी समर्थ भगवान तेथे आणावे म्हणून. बहुत वर्ष प्रयत्न करोण निराश आम्ही जाहलो. जो कोणी समर्थास घेऊन येईल बडोद्यास. मोठी जहागिरी त्यास देऊ आम्ही निश्चये. ऐसे जाहीर करत तात्या साहेब उठत. मी आणतो समर्थास. म्हणून मी विडा उचलला. राजासी आनंद होत. द्रव्य देई बहुत अक्कलकोटासी पाठवीत. लावा जम्या सहित हो. तात्या साहेब अक्कलकोटासी येत. सेवकासी अन्न वस्त्र देत. चोळप्पासी द्रव्य देत. सुंदराबाईसी तैसेची. सेवका ऐसे वर्ष करीत. सर्व सेवक स्वामीसी म्हणत. तात्या साहेब खरा भक्त जाऊ आपण बडोद्याला. करावया स्वामीसी प्रसन्न. नित्य करी अन्नदान गरिबांसी वस्त्रदान. स्वामी हस्ते करीत असे
4 मास ऐसे चालत, परिस्वामीन काही बोलत, म्हणून चोळप्पासी म्हणत, तात्या साहेब अवधारा. स्वामीसी घेऊन सांगात, जर बडोद्यासी तुम्ही चलत, जहागीर देईन तुम्हा प्रत 10,000 रुपयाची. ऐकूनी ऐसा मात, चोळप्पासी लोभ सुटत, येऊनिया स्वामी प्रत हात जोडूनी विनवितेव. स्वामी तुम्ही बडोदा चलत, मज मोठी जहागीर मिळत. ऐकोनी स्वामी म्हणत, नाही भक्ती तेथवरी, भक्ती नसता भगवंत कैसा जाईल तेथ. एकोनी निराश होत तात्या साहेब तेथवरी. तात्या आणि सर्व भक्त बैसोनी विचार करीत, श्री स्वामीसी बडोद्यास न्यावे कैसे उचलोनी. सर्व मिळूनी ठरवीत, स्पेशल ट्रेन करावी म्हणत. स्वामीसी घालोनी मेण्यात, ट्रेनमध्ये ठेवावे. ऐसे करिता अकस्मात स्वामी काही करू न शकत, ट्रेन सरळ थांबत, बडोद्यासी जाऊनिया. ऐसा विचार ठरवत, भाड्याने रेल्वे ठरवत, स्वामींनी बैसावे मेण्यात, म्हणून प्रार्थिती स्वामींना. स्वामी चला राजवाड्यात, चला स्वामी खास बागेत, स्वामींनी बसावे मेण्यात, म्हणून पाहे ते विनविती. परी स्वामी टाळत, न बैसती पालखीत, ऐसे 4 दिवस जात, काय करावे कळेना. एकदा बैसता पालखीत, नेऊ रेल्वे स्टेशनात, ऐसा विचार करीत, सेवक तेथे बैसले. चोळप्पा स्वामीसी विनवीत, बाळाप्पाही स्वामीसी म्हणत, सुंदराबाईही सांगत, बसा पालखीत म्हणोनिया. ऐसे गेले 4 दिवस, काय आले समर्थ मनास. जाऊनी बसले पालखीत, भक्तच उचलती पालखी, पालखी उचलून त्वरित पळत रेल्वे स्टेशन गाठत. स्टेशन जवळ येत, मेना हलका लागतसी, म्हणून भूमीवरी ठेवित, पडदा उघडून पाहत, स्वामी अदृश्य होत, पाहुनी विस्मय सर्वांना. अदृश्य होऊनी समर्थ कोठे गेले न कळत, म्हणून सर्व दुःख करीत, काय करावे कळेना. एक पोस्टमन इतक्यात जेऊर गावाहुनी येत, तो सांगे सेवकांप्रत, स्वामी तिकडे आहे ती. येथोनी 2 मैलावर, जेऊर गावच्या वाटेवर, समर्थ एका शिळेवर बैसलेले पाहिले मी. ऐसे भक्ता सांगत, भक्त जावी धावत, पाहुणी स्वामीसी तेथ क्षमा मागती सर्वही. बैसवोनी या पालखीत, अक्कलकोटासी आणीत, तात्या साहेब बडोद्यास निराश होऊनी या जातसे. अनेक ऐसे प्रयत्न करीत, परी स्वामी बडोद्यास न जात. ऐसा स्वामी समर्थ राजासही मानेना. दरबारी यशवंतराव, त्यासी पाठवी मल्हारराव, बडोद्यासी चलावे म्हणून प्रार्थी स्वामींना. त्यासी पाहत क्रोधित होती समर्थ अकस्मात, बेड्या ठोका म्हणत, समर्थ तेव्हा जोराने. 3 दिवशी हुकुम येत, जाई बडोद्यासी परत, बेड्या हाती पडत, शिक्षा त्यासी होतसे. ऐसा स्वामी समर्थ सद्भक्ता हवे ते देत, मगरूरा दंड करीत, ऐसा महिमा तयाचा. वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष, आजही तेथे साक्ष देत, परब्रह्म दत्त प्रत्यक्ष अक्कलकोटी राहिला. दत्तात्रयेचे दर्शनार्थ एक साधू तप करीत, दत्त तयासी सांगत, अक्कलकोटा आहे मी. ऐसा आदेश होता प्राप्त, साधू निघाला चालत, बहुत प्रवास करीत, अक्कलकोटी पोचला. येता साधू दर्शनार्थ, स्वामी उभे राहत, 3 शिरे 6 हात, दर्शन देती तयाला. पूर्ण ब्रह्म दत्तात्रयस, ऐसे स्वामींचे स्वरूप होय, साधू होई तन्मय, पाहुणी लीला स्वामींची. जन्मांध सूरदास भक्त होता द्वारकेत राहत, श्री स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी. तयासी दिव्या दृष्टी देत, मीच कृष्ण म्हणून सांगत, सदेहाने सांप्रत अक्कलकोटी आहे मी. भुऱ्या बुवा द्वारकेत, दत्त दर्शनार्थ तप करीत,
स्वामी समर्थ दर्शन देत, एके दिनी तया लागी. मस्तकी वरद हस्त ठेवित, बुवाज होती समाधिस्त. ऐसी लीला अद्भुत करीती समर्थ श्री स्वामी. भुऱ्या बुवा गुजराथेत, समर्थाचा प्रचार करीत. लोक येती दर्शनार्थ, दूरदूरोणी स्वामींच्या. ऐसा स्वामी समर्थ, ज्याजे हवे तेथे देत. कल्पवृक्ष तेथे असत, अक्कलकोटा माझारी. कुलकर्णी नामे दत्तभक्त, उदरव्यथेने असे पीडित. गाणगापुरी मास 7 सेवा करीत राहिला. त्यासी होई दृष्टांत, जरी परब्रह्म भेटत. व्याधी जाईल निश्चित, परब्रह्माच्या दर्शनाने. होनिया जागृत, मणी परब्रह्म कोठे राहत. जे योग्यासी न भेटत, मजला कैसे भेटावे. पुन्हा दृष्टांत होत, अक्कलकोटा जावे म्हणत. तेथे परब्रह्म साक्षात स्वामी रूपे राहतसे. अक्कलकोटा येई भक्त, पाहे परब्रह्म साक्षात. तत्क्षणी होई व्याधीमुक्त, ऐसा महिमा स्वामींचा. त्यांच्या लीला अनंत, कथा त्यांच्या अनंत. महिमा त्यांचा अनंत, कोणी कैसा वर्णावा. अध्याय 8 ओवी संख्या 70. अध्याय 8 येथेच पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.